अरे बापरे, एवढी सिरियस ड्राईव्ह करून मी निघाली कुठे? चला मग व्हिडिओ बघूया शेवटपर्यंत. हाय, गुड मॉर्निंग फ्रेंड्स. नॉट गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून. आता दुपारचे होत आहेत 2 वाजता आहेत आणि आता आम्ही आमच्या घरात खूप धावपळ चालू आहे. ती कशासाठी ते मी सांगतेच, पण आय होप सगळेजण खूप मजेत असतील. आम्ही पण मजेत आहे. आता जस्ट आंघोळ वगैरे करून हेअर वॉश करून फ्रेश झाले मस्त. माझं काम अजून पण चालू आहे. इकडे नका बघू, इकडे बघा, कारण की मला 2 मॉनिटर आहे पण मला एकच वापरायची सवय. इकडे मम्मीचा गोंधळ चालू आहे, बॅग भरणं वगैरे, कारण की आम्ही निघालोय फिरायला. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता मस्त रेडी झालोय, बघणार. छान रेडी झालंय, कम्फर्टेबल कपडे घातलेत गाडीत बसण्यासाठी. लॉग आउट झालंय, सगळं झालं हर्षलचं माझं. आता आम्ही निघालो फिरायला. यांचं काही पटत नाही बाबा, भांडणं. आता काय माहिती गाडीत 6 तास यांना कसं हँडल करायचंय. सो लेट्स स्टार्ट आवर जर्नी. हे ते हर्षल रेडी, गाडी लोड होते, सगळं सामान झालाय पॅक, सगळ्यांच्या कॅप आणि ते घ्यायचं चाललंय. हे बघ ना, सगळा सामान असा कचून भरलाय. तुम्हाला वाटेल ऑइल का घेतले, कारण की आम्ही तिथे थोडं कुक पण करणार आहे, त्याच्यासाठी घेतलंय. सो 7 जणांचा सामान असा कचा भरून आम्ही निघालो. मंगल मूर्ती, फायनली आम्ही निघालो. आता सीट बेल्ट लावायची विसरली. गाडी लागते ना, मी तू म्हणते छोटा इथंच चाललंय ना, थांबायचं ना. ओ, मला उतरायचंय का? हो, आता आम्ही फायनली निघालो. आम्हाला लागणारे पोचायला 6.18 hours, म्हणजे 6.5 तास लागणारे पोचायला. मध्ये एखादा ब्रेक होऊ शकतो, म्हणजे 7-8 तास लागतील. सो 396 माईल म्हणजे मुंबई ते इंदोर एवढं हे डिस्टन्स आहे. डॅलस टू मिझोरी. पाणी गेलं बरं. तुम्ही बघू शकणार किती ढग जमा झाले. आम्हाला निघून 1च तास झाला होता आणि एवढे ढग जमा झाले, त्यावरून कळालं होतं की आपल्याला भरपूर पाऊस लागणार आहे आता ह्या ट्रॅव्हलिंगमध्ये. अँड ऑफकोर्स फायनली पाऊस चालू झाला आणि आम्ही एक्झिट शोधायचा प्रयत्न करत होता. तो रस्तासुद्धा आम्हाला समोरून दिसत नव्हता. फायनली कसं तरी आम्हाला मॅकडी दिसलं आणि मी तिथे थांबायचा विचार केला. आता पाऊस झाला, आम्ही थांबलोय मॅकडीमध्ये सगळेजण. खूप जोरात पाऊस चालू झाला, समोरचं पण दिसत नव्हतं एवढा. पोरांनी काढले इथे शूज आणि लागले खेळायला. पाऊस कमी होईपर्यंत आम्ही इथेच टाइमपास करायचं ठरवलं, कारण की पुढचा रस्ता दिसत नाही तर रिस्क कशाला घ्यायची म्हटलं. हे मस्त पावसाचं आलं आमचं हॉट चॉकलेट आणि एकदम मस्त वाटलं ते गरम गरम पिऊन. जरा थंडी पण कमी वाजली आणि पप्पांचं काइंड ऑफ चहा पिणं झालं. मुलांसाठी पण थोडंफार ऑर्डर केलेलं. आणि हे बघा माझा नवरा काय लेक्चर देतोय काय माहिती, पप्पा मम्मीने एवढं सिरियस, आणि ते पण ऐकतायत. म्हटलं चला पाऊस थांबलाय आता, निघा आणि लेक्चर नंतर देऊ आपण. पाऊस आता बराचपैकी थांबला होता, पण पुढे पुन्हा पाऊस लागायची शक्यता होती. पण आत्ता तर आम्ही इथून निघालो होतो आणि आता बघणार बाहेरसुद्धा पाऊस थांबला होता. पावसानंतर वातावरण तर छान झालं होतं, एकदम ब्युटिफुल, थंड, कारण की खूप गरमी होती. आणि अशा छान वातावरणात आम्ही निघालो. आणि ऑफकोर्स आता टाईम होता माझा ड्राईव्ह करायचा, कारण की आम्ही दोघं पण हाफ ड्राईव्ह करतो, त्यामुळे आमच्या मोठ्या लाँग जर्नीज इझी होतात आता. सो आता मी बराच वेळ गाडी चालवली होती ह्या टाईमाला.
माझा हस्बंड व्हिडिओ बनवत होता आणि मी एकदम सिरियस गाडी चालवत होती. ते मला जरा हस ना. रस्ते एकदम स्ट्रेट असले का अजून छान मज्जा येते गाडी चालवायला आणि सिनिक व्ह्यू असला तर अजून ब्युटिफुल. मस्त जोरात गाणी लावली आणि फुल ऑन चालू मी. आता झाली आहे संध्याकाळ आणि एवढा वेळ मी गाडी चालवलेली. एवढा अंधार पडल्यावर मला गाडी चालवता येत नाही. स्वतः हर्षल चालवतील नेक्स्ट. किती बघा रेस्ट एरिया मस्त इथे. आम्हीच वाटतं. ऑलमोस्ट 9 वाजले होते. मी बराच वेळ गाडी चालवली. अंधार झाल्यानंतर मी ड्रायव्हर चेंज केला, म्हणजे माझे हस्बंड गाडी चालवणार होते आता. आणि त्या आम्ही रेस्ट एरियाजवळ थांबलो होतो. घरून पुलाव वगैरे बनवून आणला होता. तो आमचा इथे खायचा प्लॅन होता. हो नाही डिसाईड करत होतो. 9:30, 10:30, 10:30, 3 तास. आता 3 तास अजून बाकी आहे. सो आता आम्ही पुलाव आणलेला घरून बांधून, तर आता आम्ही इथे खाऊ. कारण की आम्ही विचार केला 3-4 दिवस बाहेरचं जेवावं लागेल, तर आम्ही ॲटलिस्ट आजचं तरी सोबत घेऊन जाऊया. आणि तिथे किचन पण आहे, तर आय होप मी एक टाईमचा तरी नाश्ता वगैरे बनवून खाऊन घेईल. कारण की सगळे दिवस बाहेरचं खाऊन नंतर चौथ्या दिवशी आजारी पडायला होतं आणि थकलेली वाटत असेल आता फेसवरून. हे जे बघा असे छोटे छोटे तंबू सारखं दिसतंय, तिथे बसून तुम्ही खाऊ पिऊ शकता. आणि हे फक्त इथेच नाही आहे, हे सगळं अमेरिकेत तुम्हाला हायवेच्या बाजूला असे रेस्ट एरिया दिसतील, जिथे तुम्ही थोडा वेळ थांबू शकता थकल्यावरती किंवा म्हणजे ब्रेकसाठी. कसं वाटलं ते नक्की सांगा ही जागा कॉमेंटमधून. या आता आम्ही पुलाव बनवून आणलाय घरून. आता आम्ही पुलाव खातो. मम्मी ऑलरेडी स्टार्ट झाली. मस्त झालंय. काय चिप्स का नाही आणले मग? गाडीत चिप्स पण होते. कधी गाडी उघडतात मला असंच ना झालं. डॅडी खिचडी, गरम गरम खिचडी. मम्मी या जेवायला. पप्पा चिप्स कुठे दिली बाई? बाई खूप मज्जा येते. बनवताना मला असं वैताग येत होता की काय यार बाहेर चाललं आणि घरातून बनवून घेऊन जायचं. पण बरं झालं, तो प्लॅन चांगला होता. इथे बसून आम्हाला जेवायला खूप मज्जा आली. ऑलमोस्ट इथे कोणीच नव्हतं, कारण की एवढी रात्र झाली होती. कामीच भटकते आतमध्ये सगळे फिरत होतो. गाईज मी ऐकले की मला कमेंट येत असतात की डेली व्लॉग बनवत जा, पण ॲक्च्युली मला जसं टाईम मिळेल या तिघांमधून जॉबमधून तसं मी व्लॉग करत असते. त्यामुळे तुम्ही मला सपोर्ट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. झालं आता जेवण पण मस्त. पुलाव आणला होता. होती खिचडीच ॲक्च्युली. पुलाव मम्मीसोबत नाही बोलणार, आता पुलावच होता. खूप टेस्टी होतं, खूप टेस्टी. असं गप्पागप खाल्लं. आता चालवणार आहे हर्षलचा नंबर आहे गाडी चालवायची. आम्ही दोघं गाडी चालवतो ना, त्यामुळे इझी होते एवढे लांब लांबचे प्रवास. सो आम्हाला लागतं 6.5 तास पोचायला. आणि आता आम्ही इथून निघून पोचतोय रिसॉर्टवरती. फायनली खूप खडतर प्रवासानंतर आम्हाला एवढा पाऊस लागला, एवढा अंधार होता, रस्ते स्मॉल मिझोरी पोचण्याचे. त्यानंतर आम्ही पोचलो होतो आमच्या डेस्टिनेशनवरती फायनली. त्यामुळे मी घाबरून व्हिडिओ नाही बनवला मध्ये, नाही की आम्ही घाबरलो नव्हतो, पण असं वाटत होतं की काय हा पाऊस लागला. आम्ही वेदर चेक केलं नव्हतं, त्यामुळे आम्हाला अंदाज नाही आला की ह्या साईडला एवढा पाऊस असेल. आणि फायनली आम्ही त्या ॲडव्हेंचरस जर्नी पास केली होती आणि पोहोचलो होतो. आणि खूप खूप थकलो पण होतो. पण मुलांनी अजिबात त्रास दिला नाही, काही रडारडी नाही, भांडाभांडी नाही. एकदम मस्त एन्जॉय करत ते आले आणि झोपले पण होते काही वेळापूर्वी ते गाडीतच.
अँड फायनली बघणार आमचा हा सुंदर रिसॉर्टमध्ये बुक केलेला रूम. माझा हा फर्स्ट एक्सपिरियन्स होता रिसॉर्टमध्ये राहायचा आणि हा बेस्ट होता. आणि हा व्हिडिओ बनवताना मी घरी आली होती, त्यामुळे सांगते की हा एकदम बेस्ट एक्सपिरियन्स होता माझा रिसॉर्टमध्ये राहायचा. आणि आता बघणार आमचा हा रूम खूप सुंदर होता. इकडे होतं मस्त किचन आणि लिव्हिंग रूम, ऑफिस टेबल, टी व्ही. सकाळी उठल्यावरती तुम्हाला नक्की बाहेरचा व्ह्यूसुद्धा शेअर करेल. आम्ही पहिले सगळेजण घरात आलो आणि हा एक बेडरूम होता. त्याला अटॅच मस्त मास्टर बाथरूम होतं. एवढंच मोठं बाथरूम माझ्या स्वतःच्या घरचं पण आहे, पण मला दुसरीकडे बघितल्यावरती एवढा आनंद होतो की मी जसं काही बघितलंच नाही ते पहिले. सो हॉटेल आणि रिसॉर्टचा खूप डिफरन्स हे रिसॉर्टमध्ये राहिल्यावरती समजलं. पप्पा मम्मीना तर एकदम नवीन वाटत होतं, कारण की त्यांच्यासाठी तर हा छान एक्सपिरियन्स होता एवढ्या मोठ्या रूमवरती राहायचा. पप्पांच्या फेसवर समजतच असेल ते किती खुश आहे, आणि मम्मी पण किती सरप्राईज आहे की बापरे आपण इथे राहणार आहे असं. सो हा होता हा एक बेडरूम जो लिव्हिंग रूमला लागून होता. आणि आता इथे किचन होतं, आणि इथून पुढे गेल्यानंतर अजून 2 बेडरूम होते. आम्ही जो घरून स्टफ आणला होता, आम्हाला माहिती होतं इथे मोठंच किचन आहे, तर आम्ही थोडंफार कुकिंगचं सामान घेऊन आलेलो सोबत. इकडे क्लोजेट्स वगैरे भरपूर होते. हा डायनिंग टेबल तर मला एवढा आवडला की माझ्या घराला परफेक्ट साईजचा होता. इथे मी एवढं थकलेलो, पण घर बघितल्यानंतर एकदम थकवाच दूर गेला. सो इथे होते 2 बेडरूम. सो हा एक बेडरूम आहे इथे. किती सुंदर आहे ना, असं घरातच राहतो असं मला फिलिंग आली आम्हाला 3 दिवस. आम्ही 3 दिवस इथे मुक्कामी होतो. त्यानंतर अजून 3rd बेडरूम इथे, जिथे 2 बेड होते, आणि इथे सुद्धा टी व्ही वगैरे सगळं होतं. अटॅच बाथरूम इथे सुद्धा. सो घराचा एक्सपिरियन्स तर फारच छान. आणि इथे लॉन्ड्रीसुद्धा होती, कपडे धुवायला सगळं मशीन वगैरे आतमध्येच. पप्पा बघा किती खुश आहे. भासतायत मस्त मस्त. एवढं भारी वाटतं, एवढं लांब आलो, एवढा प्रवास होता लांबचा, बापरे 12 वाजता पोहोचतोय आम्ही आता आम्ही हा व्ह्यू सगळं घर हे एन्जॉय करतो. तुम्हाला तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर केला, सकाळचा व्ह्यू पण शेअर करेल बाहेर बाल्कनीमधून. सो आता व्हिडिओ मी इथेच एंड करते. माझ्या चेहऱ्यावरून वाटत असेल की मी खूप टायर्ड झाली आहे की ड्राईव्ह पण केला आणि पाऊस खूप लागला, त्यामुळे आम्हाला इथे पोहोचायला वेळ लागला. सो उद्या भेटू आता आपण उद्याच्या व्लॉगमध्ये. उद्याचं पण सगळं कॅप्चर करेल. पण हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय बाय. बाय कर मम्मी. बाय. मुलं खूप खुश आहेत.